दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दार. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय केलॉग्स चोकोसच्या या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बांद्रा पूर्व इथे आलेले आहोत राजीव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि तिथल्या सुनबाई स्वाती बिजमवार आणि सासूबाई आहेत कमल बिजमवार. माझी सासू ऑलराऊंडर. सुनबाई माझी जिद्दी, जे ठरवेल ते करेल. सासूबाई सुना आल्यात ना, आता थोडा आराम करा. आराम हराम आहे. सासूबाई सांभाळून थोडे थांब. आजची पैठणी माझीच. आजची पैठणी ही माझीच आहे. नमस्कार. वेलकम हो. बरं मला सांगा, एक अक्षर देतो, पटकन उखाणा घ्यायचा. दोघींपैकी कोण सुरुवात करणार बघूया. अक्षर आहे स. संसारारूपी सागरात पती पत्नीचे नौका. हां, बाबूरावांचं नाव घेऊन सर्वांनी ऐका. ऐकतोय ना. तुम्ही घ्या. भाजीच भाजी मेथीची, संदीपराव माझ्या प्रीतीची. संदीपराव पाटील उभे आहेत का? संदीपराव पाटील उभे आहेत. मेथीच्या भाजीचा परिणाम बघताय ना. पहिला उखाणा आईने घेतला. आई नमस्कार. आणि ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. सगळ्यांची ओळख करून द्या. या माझ्या सासूबाई कमल बिजमवार. नमस्कार. हे सासरे बाबूराव बिजमवार. हे माझे पती नमस्कार. संदीप बाबूराव बिजमवार. रोज मेथीची भाजी ना. हा माझा छोटा मुलगा नमस्कार. या माझ्या जाऊबाई. नमस्कार. हे माझे भाई मोठे. नमस्कार. आणि सगळे आमचे मित्रमंडळी. नमस्कार. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली. गट कसे पडतात आता तुम्हाला माहिती झालेलं आहे. गप्पांना सुरुवात करू. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं बाबा? माझं नांदेड. तुमचं बालपण कुठलं? नांदेडचं. त्यांच्याच गल्लीत, दुसऱ्या एकाच गल्लीतले. मग तुमचं कसं जमलं? अरेंज मॅरेज आहे. पण गल्लीच्या टोकावर असून अरेंज मॅरेजला कसं काय, म्हणजे एकमेकांना बघितलं होतं? नाही, बघितल्याचा नाही प्रश्न. आम्ही आता एकाच गल्लीत राहत होतो. म्हणजे रोजही भेट होतच होते, पण डायरेक्ट नाही. मग त्यांनी बघायचं निघून जायचं, आम्ही बघायचं निघून जायचं. शिक्षण झाल्यानंतर मी ज्या सुट्टीत घरी गेलो त्यावेळेस ह्या सांगून आल्या तिकडून आल्या आणि मग लगेच लग्न जमलं. हो, लगेच. बरं, तुमचे बाबा आईचं ऐकायचे की आई बाबांचं ऐकायचं? नाही, बायकांना तसं नव्हतं त्या काळामध्ये. नाही. आणि आता तुमच्याकडे? आता पण तसंच आहे. काय? त्यांचंच ऐकावं लागतं. हो. आणि इकडे काय चाललंय? तेच. कारण सांगणारच काही अवघं सांगितलं नसल्यावर प्रश्नच येतो. वा वा, छान. बरं, मला तुम्हा दोघींबद्दल विचारायचं आहे. मला तुम्ही सांगा, 15 वर्ष झाली यांच्या लग्नाला. सुनेच्या स्वभावातली अशी कोणती गोष्ट आहे जी तिने बदलली पाहिजे असं वाटतं? हट्टीपणा. हट्टीपणा? हा. नाही, आपण म्हटलं तिला दूध घे, नाही घेणार. नाही घेणार. खा म्हटलं, नाही खाणार. नाही खाणार. नाही, पण मला सांगा, का सासूबाई म्हणतात तुम्ही हट्टी आहात म्हणून? नाही, त्या कशा सारख्या सारख्या सांगतात ना, मग ते थोडस नको वाटतं त्याच्यामुळे. तुमचं काय म्हणणं आहे? आई जे म्हणाली तुमची? नाही, एक इंडिव्हिज्युअलिटी आहे. हा. खायचं असेल त्यांनी खावं, नाही खायचं त्यांनी नाही. उपाशी राहावं, हे बरं तुमचं. उपाशी कोणी राहत नाही. हा, म्हणून उपाशी कोणी राहत नाही. बरं, तुम्ही सांगा, सासूबाईंनी त्यांच्या स्वभावातला काय बदललं पाहिजे?
त्यांनी आता वयानं म्हणजे त्यांना गुडघ्यांचा वगैरे त्रास होतो तर थोडा आराम केला पाहिजे. कळलं? आराम करा. हा आराम करून करून बसून राहिलं ना जास्त त्रास होतो. मग भरपूर काम थोडं फिरायला पाहिजे की नाही. तुम्ही आराम करा. वाटून घ्या ना आराम दोघींनी. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे बाबा, या इथे अनेक पदार्थ ठेवलेले आहेत. शंकरपाळी आहे, चकली आहे, चिवडा आहे, करंजी आहे, रव्याचा लाडू आणि बेसनाचा लाडू. यापैकी यांचा स्वभाव कुठल्या पदार्थासारखा? बेसनाचे लाडू सर. बेसनाच्या लाडू सारखा ठरवून ठेवलंय त्याने. आवडतो का त्यांना? का हो बेसनाचा लाडू का? तर तो काय बरेच दिवस टिकतो. अच्छा. तो जर जमला, त्याची जो भट्टी जमली तर खाताना सुद्धा तुम्हाला आठवण येते किंवा कोणीतरी जाणत्या माणसाने केलेला आहे. त्यामुळे ही भट्टी बरोबर जमली. किती वर्ष जमली आहे भट्टी ही? 50 वर्ष. 50 वर्ष. अरे वा वा वा, टाळ्या वाजवायला पाहिजेत. की तुम्हाला शुभेच्छा आहेत झी मराठी परिवाराकडनं दोघांनाही. हा. आणि सुनबाई कुठल्या पदार्थासारखी? ती रव्याचे लाडू सर. का रव्याचा लाडू का? कारण त्याच्यात जे चव येते ना बेसनाच्या याच्यापेक्षा वेगळी येते आणि ती तोंडात रेंगळते. हा, खूप छान. अभिनंदन. थँक्यू. तुम्ही सांगा, आईचा स्वभाव कसा आहे? चकली सारखा. चकली सारखा का हो? कडक आहे? कडक आहे, हा खायला पण टेस्टी लागतो हा. आणि फिरून विषय तिथेच येतो. पण एक मिनिट, याच्यावरती बाबा मनसोक्त हसले आहेत. जे बाबा बोलू शकत नव्हते ते मुलाच्या तोंडून आल्यामुळे बाबांना थोडा आनंद झाला आहे. पण तुमची एखादी गोष्ट लहानपणी चकली तर काय करायच्या त्या? मग आमचे मुलं जसे सांगतात तसे त्यांनी एक गाणं तयार केलंय. कुठलं? सटके फटके. हा, सटके फटके म्हणतात ते. कुठलं गाणं आहे? जरा ऐकवा ना आम्हाला जरा त्या मुलांचं गाणं. थोडस मुलाकडनंच ऐकलं तर बेटर आहे. ठीक आहे, थोड्या वेळाने त्याच्याचकडनं ते गाणं ऐकू आपण. बरं, यांच्याबद्दल कुठला पदार्थ? यांच्याबद्दल म्हणालात तर करंजी. करंजी का? कडक पण आहेत पण आतमध्ये मावा असल्यामुळे जरा सगळ्यांबरोबर मन मिळावूपणाने राहतात. वा वा, छान. चला, तुमचं काय म्हणणं आहे? सासूबाई माझ्या करंजी सारख्याच आहेत. करंजी सारख्याच आहेत. बर बर, करंजी सारख्याच आहेत. त्या बाहेरून कडक दिसतात पण आतून फार गोड आहेत. आणि सुनबाई हो? लाडू सारखीच आहे. हा, लाडू सारखी आहे. लाडू सारखी आहे. मला वाटलं वाटी सारखी आहे म्हणतात की. लाडू सगळे पदार्थ छान सामावून ठेवते ती त्यामध्ये, असं नाही ना? नाही. आता मला जरा या दोन गटांना प्रश्न विचारायचे आहेत आणि बघायचं आहे की सून गट आणि सासू गट यापैकी कोणता गट आघाडी घेतो या पहिल्या टप्प्यावरती. तुम्ही सांगा, तुमचा कोणता गुण सासूबाईंना खूप आवडतो? चिकाटी आणि जिद्दपणा. म्हणजे जे कोणतं पण मी काम करेल ती पूर्ण करून करते, हे गुण त्यांना मला फार. अभिनंदन, एक गुण मिळाला. पुढचा प्रश्न सुनबाई, तुम्ही सांगा, सासूबाईंना तुमच्या दोघांमधली कोणती गोष्ट खूप मजेशीर वाटते? जेव्हा मी काही काम करत असेल तेव्हा ते येऊन आतमध्ये अडथळा निर्माण करतात. अडथळा निर्माण करतात? हो, त्यांना कामं केलेली नाही आवडत. कोणी? तुम्ही? म्हणजे घरी जे लेडीज नाही, बाई आहे ना, तर मग बायकांनीच कामं करायची असं त्यांचं ॲटिट्यूड म्हणणं आहे. आहे. बरं बरं, त्यामुळे तुम्ही केली की त्यांना त्रास होतो. चला, चुकलं हे उत्तर. तुम्ही सांगा. नाही, मला कसं ती गाडीवर घेऊन फिरते. आम्ही दोघे सासा-सुना आम्ही भाजी आणायला जातो, स्कूटरवर मंदिरात जातो. अरे वा वा. ते खूप हे होतं. खूप आनंद वाटतो. चला, हा एक गुण मात्र गेला सुनबाईंचा. सासूबाई, तुम्ही सांगा, तुमच्या सुनबाईंना लग्नाआधी कोणता छंद होता? नाही माहिती? वाचनाचा वगैरे नाही. वाचण्याचा नाही. कुठला होता हो? मी म्हणजे बांबूच्या काड्यांची अशी घरं बनवलेली होती, क्लास केलेला होता. क्लास केला होता Craft मध्ये. क्राफ्टचा. बांबूच्या काड्यांची घरं बनवायचा असा तो छंद होता. हा गुण गेला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, तुमच्या मुलाचा कोणता गुण तुमच्या सुनबाईंना खूप आवडतो? रागवतो पण प्रेमळ आहे. जितका राग करेल तितक्या थोड्या वेळात प्रेम करेल. अभिनंदन. लगेच विसरून जाईल. चला, हा गुण तुम्हाला मिळाला. अभिनंदन. यानंतर पुढचा प्रश्न बाबांसाठी. बाबा, मला सांगा, तुमच्या पत्नीला तुमच्या कोणत्या गुणाचं कौतुक वाटतं? आलेल्या परिस्थितीतून किंवा अडचणीतून मार्ग कसा काढायचा हा, हे ज्यावेळेस आम्ही ठरवतो ना, तो त्यांना पटतो. नाही म्हणतायत त्या. चला, मी त्या करायच्या फिरा आहेत त्या गोष्टीवर. चला, गुण गेलेला. स्मरणशक्ती आणखीही चांगली आहे. तुमची स्मरणशक्ती इतकी गाडगी आहे ती त्यांना खूप आवडते. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे.
तुम्ही जपून ठेवलेल्या कोणत्या गोष्टीचं तुमच्या पत्नीला आजही अप्रूप वाटतं? जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघायला गेलो होतो हां, तेव्हाचा मी फोटो एक तिचा जपून ठेवलेला आजही पाकिटात. तो नेहमी ती पाकिट सकाळी बघणार तेव्हा दिसतो. तुम्ही रोज पाकिट चेक करता? नाही, माझं सगळं सामान तिच्याकडेच असतं, त्यामुळे ती चेक करायची गरज नसते. हो, तर अभिनंदन. चला, हा एक गुण मिळालेला आहे. पहिल्या टप्प्यावर सासूबाईंनी आघाडी घेतलेली आहे. सगळा परिवार सज्ज झालेला आहे. नमस्कार सगळ्यांना. इथे पण नमस्कार. बरं, आधी सांगा, तुम्ही नमस्कार नमस्कार म्हणतायत सगळी छोटी मुलं, पण एक गाणं मगाशी बाबाने आठवण करून दिली आहे, माहिती आहे तुम्हाला? कुठलं गाणं? म्हणा बघू कसं ते. सटके फटके फटके सटके सटके फटके फटके सगळ्यांना भेटतील सटके फटके 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 सटके फटके फटके फटके. बरं, एक मला सांगा, हे गाणं कोणी केलंय? तू? आम्ही दोघांनी. का केलं रे ते गाणं? जेव्हा कोणाला राग आला तेव्हा आम्ही बोलतो तसं. अच्छा, म्हणजे तुम्ही तोंडातून बोलता आणि घरातले मोठे हाताने बोलतात. चला, अशा तऱ्हेने हे सटके फटकेचं राज इकडे कळलेलं आहे. आता एक चर्चेसाठी आपण विषय घेणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रत्येकाने आपले मत मांडायचं आहे. मला सांगा, तुम्ही सूनबाई घरात आल्यावर सासूबाईंनी घरातल्या कामातून रिटायर्ड व्हावं का? नाही, सासूबाईंनी रिटायर्ड व्हायचं नाही? नाही व्हायचं. जोपर्यंत होईल तोपर्यंत करायचं. करत नाही, राहायचं. हो, पण रिटायर्ड नाही व्हायचं. नाही व्हायचं. एक मिनिट, सूनबाई तुमचं काय म्हणणं आहे? मला तर वाटतं असं की त्यांनी रिटायर व्हायला पाहिजे, कारण की वयानुसार आता तेवढं काम झेपत नाही, तर आराम केला पाहिजे. त्यांनी इतके वर्ष खूप कष्टाने केलं, तर मग आता त्यांचे हक्काचे दिवस आहेत, हे आराम करायचे. बरोबर आहे, हक्काचे दिवस आहे, पण होतंय तोपर्यंत करायचं. रिकामं बसून राहायचं नाही. नाही. तुमचं काय ते म्हणणं? आवडत पण नाही मला. दोघींनी मिळून करायचं, कारण सासूचा जो अनुभव आहे तो सुनेला मिळाला पाहिजे ना. बरोबर आहे. त्यामुळं जोपर्यंत ते मार्गदर्शन करणार नाहीत, मागे राहणार नाहीत, तोपर्यंत नवीन नवीन वस्तू कळणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे? घरातल्या कामातून रिटायरमेंट घ्यायला पाहिजे, पण सगळ्यांशी जे नातेवाईक आहेत किंवा याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन पुढे यायला पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे. सासूबाई, तुमचं काय म्हणणं आहे? नो रिटायरमेंट? बसून हो, नाही. नाही, जोपर्यंत होते तोपर्यंत करायचं. रिटायरमेंट नाही घ्यायची. नाही, तुमचं म्हणणं आहे? जे होईल ते करायचं. रिटायरमेंट घ्यायला पाहिजे, म्हणजे आराम करायला पाहिजे. आराम करायला पाहिजे. हा. बरं, एक आराम मिनिट. करून त्रास होतो. आराम करून त्रास त्रास होतो, होतो. आणि ह्यांनी काम केल्यामुळे तुम्हाला त्रास होतो. ह्यांनी काम केल्यामुळे म्हणजे ह्यांना काम करताना बघून होणाऱ्या यातना बघून त्रास हो ना, होतो. नंतर मग संध्याकाळी मग पाय दुखणार, ते दुखणार, त्रास होणार हा, ना, ते त्याच्यामुळे मग ते रिलीफ राहायचं ना. आपण म्हणजे रात्री घरामध्ये काही पाय दुखले की चेपायला लागणार, त्यापेक्षा गप्प बसून काम करा. पुढचं एक्सटेंडेड काम जे आहे ना, ते कमी करण्यासाठी त्यांचं म्हणणं आहे तुम्ही रिटायरमेंट घ्या. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी आपल्या ॲक्टिव्हिटीजचं डायरेक्शन बदलायला पाहिजे, म्हणजे दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. म्हणजे आता जे घरकाम इतके वर्ष केलं त्याच्यापेक्षा दुसरं जे काही आवडतं त्याच्यात त्यांनी ऍक्टिव्ह राहायला पाहिजे, पण ते केलं पाहिजे. म्हणजे घरकामातून सेवानिवृत्ती घेतली पाहिजे. माझं म्हणणं आहे की त्यांनी हळूहळू रिटायरमेंट घ्यावी, म्हणजे एकदम नाही रिटायरमेंट घ्यायची, म्हणजे आता गायडन्स द्यायचा. 100व्या वर्षी रिटायर? नाही, तसं 100व्या वर्षी रिटायरमेंट नाही, बाजूला राहून गायडन्स करायचा, थोडीफार मदत करायची. पाठीमागे सगळे जे सटके फटके बसलेत त्यांना मला विचारायचं आहे की आजीने आता काम करावं का, की आता आई आहे तर आईने काम केलेलं आवडेल? आजीने रिटायरमेंट घ्यायला पाहिजे. आजीने रिटायरमेंट घ्यायला पाहिजे. वा वा, तुझं काय म्हणणं आहे? सेम. काय? आजीने रिटायरमेंट घ्यायला पाहिजे, का की ती जर जास्ती काम करेल तर तिचे अजून पाय दुखणार ना. बरोबर आहे, आणि मग तुला सांगणार. बर, तुझं काय म्हणणं आहे? आजीने रिटायरमेंट घ्यायला पाहिजे. बरं, मग आईने काम केलंच पाहिजे का? हो. आणि बाबांनी? बाबांनी पण थोडी मदत केली पाहिजे आईला. चला, ही झाली प्रत्येकाची मतं. आता आपण प्रत्येकाच्या मनातलं मत जाणून घेणार आहोत. ज्यांना सासू बरोबर वाटते त्यांनी सासू लिहायचं, ज्यांना सून बरोबर वाटते त्यांनी सून लिहायचं. सगळ्यांची मतं यामध्ये आलेली आहेत, आणि त्याचबरोबर प्रत्येकाकडे आता झेंडे गेलेले आहेत. त्यामुळे आता प्रश्न विचारतो आणि प्रत्येकाला जे योग्य उत्तर वाटेल त्यांनी त्या पद्धतीने उत्तर द्यायचं. तर पहिला प्रश्न आहे, पाऊस नसतानाही या दोघींपैकी कोणाच्या डोळ्यातला तलाव लगेच वाहू लागतो? 1 2 3 4 5 6 जणांचं म्हणणं आहे सून, त्यामुळे हा गुण सूनबाईंना मिळालाय. लगेच सुरू होता का?
सिरियल बघूनच सुरू होतं. चला, त्यामुळे 1 गुण सुनबाईंना मिळाला. या दोघींपैकी माझी जिद्द मी सोडणार नाही, म्हणजे ते म्हणतात ना मेरी झाशी मैं नाही दूंगी, तशी मेरी जिद्द मैं नाही छोडूंगी. हे कोणाचं ब्रीदवाक्य आहे दोघींपैकी बघूया. 2 म्हणतात सून. अरे मेजॉरिटी आहे सासूबाईंची. सासूबाई हट्टीपणा खरा कोणाचा आता कळायला लागला आम्हाला. चला, हा गुण सासूबाईंना. तिसरा प्रश्न, लहान मुलांनी या दोघांपैकी कुणाचा मार कमी खाल्ला असेल असं वाटतं? लहान मुलांनी या दोघींपैकी कुणाचा मार कमी खाल्ला असेल असं वाटतं? यामध्ये लहान मुलांची मतं फार माहिती. सासूबाईंचा कमी. 1 2 3 4 5. सगळ्यांनी सासूबाई म्हटलंय. याच्यावरून कोणाला मार सुनबाईंचा जास्त मिळतो? कारण एकट्या ह्यांनी सुनबाई असं पकडून ठेवलेलं आहे, कारण सासूबाईंचा मार त्यांनी खाल्लेला असणार. चला, हा गुण सासूबाईंना मिळाला. चला, पुढचा प्रश्न, घरात कोणाच्या नावाची आरती जास्त गायली जाते? सगळे म्हणतात सासू, फक्त 2 जण सून म्हणतायत, त्यामुळे हा गुण सासूबाईंना मिळाला. आणि आता मला विचारायचंय, या सगळ्यांना विचारायचंय की आजच्या भागात पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? अंदाज. 1 2 3. सगळेजण सासू म्हणतायत. काय मुलगा आहे. देऊन टाकला सुनेला. सुनेला देऊन टाकला. पण बघा ना, इतका वेळ आईच्या बाजूने होता, पैठणीचा वेळ. आईच्या बाजूने काय करायचं? पैठणी आल्याबरोबर सून. तेव्हा आता आपण बघूया कोणी आघाडी घेतलेली आहे. तुमचे गुण आहेत आतापर्यंत 6, तुमचे गुण आहेत आतापर्यंत 2, आणि आता हे गुण पुढचे. 3 नातवं फिरलेली दिसत आहेत सगळे. 4 5 6 7 8 15 आणि 8. ह्या 2 मतांना म्हटलं तर आता काहीच किंमत नाहीये, पण तरी सुद्धा या मतांना खूप काही किंमत आहे. कारण कोणाच्या बाजूने नेमकं मत दिलंय ते कळणार आहे. आधी सासरे बुवांचं मत बघूया आपण कोणाच्या बाजूने आहे. त्यांनी जो काही सासूबाईंचा झेंडा गेली 50 वर्ष हातात धरलेला आहे तो तसाच डौलानं फडकतोय. अभिनंदन घ्या. आणि चिरंजीव बघूया कोणाच्या बाजूने आहे. 16 गुण पटकावून आजच्या भागातला विजेता ठरलेला गट आहे सासू गट. या संपूर्ण गटाला ही झी मराठीकडून भेटवस्तू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ही लक्ष्मी पण आली तुमच्याकडे. चला, यानंतर बघूया कोण जिंकणार आजच्या भागातली पैठणी. आता पैठणीचा खेळ सोपा आहे. इथे 10, या बाजूला 10 थर्माकॉलची ग्लासेस आहेत आणि त्याचबरोबर काही नाणी दिलेली आहेत. नाण्यांचा वापर हा जर वाटला की बऱ्याचदा मनोरा रचताना जर कुठेतरी वजन पाहिजे म्हणून ते नाणं वापरायचं असेल तर वापरू शकतात किंवा नाही वापरू शकत, प्रत्येकाने आपापल्या परीने. पण सगळ्यात आधी खाली 3 ग्लासे ठेवायची, जी आत्ता आहेत त्या पद्धतीने 3 ग्लास खाली, मग त्याच्यावरती 2 ठेवा किंवा 1 1 1 1 करा, काही तुमची कल्पकता जशी असेल तशी. पण 10 ग्लासचा मनोरा रचायचा आहे. लक्षात ठेवा, जर मनोरा पडला तर सगळ्यात जास्त ग्लास वापरून ज्यांनी उंच मनोरा केलेला आहे, म्हणजे एवढूसाच मनोरा रचून उपयोग नाही, ज्यांचा मनोरा सगळ्यात उंच तो ठरणार, म्हणजे त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आणि वेळ आहे 2 मिनिटाची. 1 2 3 वेळ सुरू झाली. कळलं? घर बॅलन्स करणं म्हणजे केवढं आव्हान असतं आणि किती व्यवस्थितपणे सूनबाई घर बॅलन्स करतायत. आपण बघितलं या खेळामध्ये मुलांनी खूप साथ दिली,
सासूबाईंना म्हणजे आईला झी मराठीकडून ही भेटवस्तू. तर सुनबाईंना साथ दिली सासरे बुवांनी. सासरे बुवा, झी मराठीकडून ही भेटवस्तू. आजच्या शेवटच्या या पैठणीच्या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. सुनबाई, अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय केलॉग्स चोकोजच्या पुढच्या भागात. नमस्कार.